डोळे खराब होणं ही वरवरची गोष्ट आहे. आतमध्ये जी वाट लागते ना तुमच्या त्या फोनमुळे किंवा त्या हार्मोनल इनबॅलन्सनेसमुळं, ती खूप खतरनाक आहे. मी एक एक्झाम्पल पण देत असते की समजा दिस इज युअर फोन अँड तुम्ही हातात घेतलं आणि युअर स्क्रोलिंग आणि तुम्ही एक रील बघितली ज्याच्यामध्ये खूप असं मोटिवेशनल काहीतरी आहे, तर लाईक अरे यार मला देशासाठी काहीतरी करायचंय वाटतं, सगळ्यांना वाटतं. ते झालं यू स्क्रोल. तुम्ही स्क्रोल केलं, त्याच्यामध्ये असं आलं की काहीतरी एकदम सॅड, नाही का, दुःखी, आपल्याला वाईट वाटलं, अरे यार किती वाईट चाललंय ह्या समाजामध्ये. वी फील दॅट. आपल्याला फील, आपण असं नाही वरवर नाटकं नाही करत, आपल्याला फील होतं ते बघितल्यावर, म्हणून आपण लगेच शेअर करतो रील्स. ते झाल्यानंतर आपण परत स्क्रोल केलं, तिथे काहीतरी कॉमेडी आलं आणि आपण हसलो, लिटरली वी लाफ्ड, अरे हा 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 असं 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 बघा ना हे कसं आहे, परत आपण शेअर केलं. त्यानंतर अगेन स्क्रोल केलं, काहीतरी रोमॅन्टिक आलं, वी फील लाईक अरे यार आपल्याला पण गर्लफ्रेंड पाहिजे, आपल्याला पण बॉयफ्रेंड पाहिजे. लिटरली वी फील दॅट. मला सांगा, 15 सेकंडची एक रील पकडा किंवा 30 सेकंडची एक रील पकडा, गेल्या 3 मिनिटामध्ये तुम्ही 6 रील स्क्रोल केल्या आणि 6 वेगवेगळ्या पद्धतीचे इमोशन्स तुमच्यामध्ये आले. आणि इमोशन्स आले म्हणजे मेंदूला भावना कुठे कळतात, मेंदूला तर केमिकल्स कळतात. मग ती इमोशन जर तुमच्या शरीरात आणायची असेल तर त्याला केमिकल रिलीज करावं लागतं. दुःखाचं, रागाचं, मोटिवेशनचं, प्रेमाचं केमिकल 2 मिनिटात मेंदूने धड 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 रिलीज केलं. आतमध्ये काय चाललं असेल, लिटरली मेंदू इरिटेट होतो. मेंदूला असं वाटतं की चाहिए क्या इंसान को, इसको चाहिए क्या, म्हणजे ह्याला हसायचंय, रडायचंय की प्रेमात पडायचंय. आणि लिटरली हे असं झाल्यानंतर आपल्याला, तुम्ही बघितलं असेल, वेन युअर स्क्रोल स्क्रोल स्क्रोल, अचानक तुम्ही फोन साईडला ठेवता एका सेकंडसाठी, यू क्लोज युअर आईज अँड अगेन दुसऱ्या सेकंडला तुम्ही परत फोन करून उघडून स्क्रीन ओपन करता. हे जर तुमच्या बाबतीत होत असेल, इव्हन हा पॉडकास्ट बघणाऱ्या कुणाच्या पण बाबतीत होत असेल, तर समजून घ्या की तुमचं आतमध्ये इनबॅलन्सिंग चालू झालंय केमिकल्सचं. सो ही अवेअरनेस मी तुम्हाला दिली. उद्या तुम्ही वेगवेगळ्या रील बघताना विचार करणार, आहे भाई हे माझ्यासोबत असं चाललंय. सो वी हॅव टू नो अबाउट इट. मला असं पहिलं वाटतं की अवेअरनेस पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.